can't seem to break away. सो नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या चॅनलमध्ये. तर मित्रांनो, मी आलेलो शेतामध्ये आणि शेतामध्ये मला काय दिसलं माहिती का? बघू शकता तुम्ही काय दिसलं तर मित्रांनो, बघू शकता मला दिसला सोनेरी भुंगा. हा सोनेरी भुंगा लहानपणी याच्या टांगड्याला बांधून हेलिकॉप्टरवाणी फिरवायचो माणूस. अरे उडतं बी लय भारी आहे. अरे कुठे गेला? अरे ये हे बघा मित्रांनो, किती खतरनाक असतो. याची स्पीड बी बघू शकता हेलिकॉप्टरपेक्षा ताकद जास्त असते. आणि मित्रांनो, सोनेरी भुंग्या सगळं कोण कोण खेळलेलं आहे. सोनेरी भुंग्याच्या टांगड्याला दोरी बांध होती मित्रांनो, आणि त्याला असं वर फेकायचं. ते बुंग सगळे दोरी सोडायची आपली रील, आणि तो मस्त पळत होता मित्रांनो. त्या लहानपणी लय मजा यायची मित्रांनो. तर ते तिथं मला आज दिसला. इतक्या दिवसाच्या नंतर दिसला की बापरे, लय दिवस झाले मी त्याला बघितलंच नव्हतं. तर आज दिसला, म्हणलं सोनेरी भुंग्याचा व्हिडिओच काढ होता. तर सोनेरी भुंग्याचा व्हिडिओ काढावं म्हणलं, तुम्हाला बी दाखवावं, तुम्हाला बी लहानपणीची आठवण द्यावं. काऊन की हे जो सोनेरी भुंगा सगळ्यालाच माहीत आहे. ही सोनेरी भुंगाची खासियत, लहान लहान पोरं मस्त खेळायचे याच्या संग. ते आता मस्त बसलेला आहे तिथं. त्याला काय आपण आता खाली घेणार नाहीत. तो म्हणजे त्याची जे मान आहे ना, मान इतकी खतरनाक असते मित्रांनो. त्याच्यात जर असे आपण काडी घातली किंवा बोट बी दबलं तर डायरेक्ट तुटून निघतं. डायरेक्ट कसं तुटून. हां, खतरनाक असते. त्याच्या नाद लागायचं ना, लय खतरनाक असतं ते. तर ते तिकडे भाऊ असा फिरायला लागला, एकटाच फिरायला लागला येड्यावानी. बघू शकता मी तसं पुढं चालू, तसं पुढं यायला नुसतं डोकं दिसायला लागलं. काही करतो आपलं काही बी. हां, मी रोडनं फिरायला लागलो, रोडनं गाड्या चालूच असते, पण मी कडेने फिरायलो, हे महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, ते बघू शकता तुम्ही, मला तिथं एक चिमणी दिसली बघा. तर मला लई बेकार वाटलं, काऊन की तिचं जे पिल्लू आहे ना, ते त्या चिमणीला सापडतच नव्हतं. तर मी तुम्हाला दाखवतो तिथं जाऊन, जर तुम्हाला पिल्लू कसं आहे कसं नाही. तर मित्रांनो, मला लई वेगळं वाटायलंय, काऊन की ती चिमणी यायली पण तिला पिल्लू सापडे ना. आता म्हणलं तिला हात लावा तर डबल ते असं एक म्हण आहे का, खरं आहे का काय खोटं आहे आपल्याला विशेष माहीत नाही. पण आपण जर तिला हात लावला ना, डबल ती घेत नाही म्हण, पिल्लू घेऊन जात नाही. तर तिचा खोपा इथंच असू शकतो, किंवा ती खोप्यातून उडत प्रयत्न केला उडायचा, त्याच्यामुळे इथे येऊन पडली असावी. नाही तर मग तिचा खोप्यातून ती निष्ठली कशी काय प्रॉब्लेम झाला हे काय माहीत नाही. पण खोपा काय मला सापडणार नाही. खोपा जर सापडला असता मी नक्कीच तिला ठेवलं असतं खोप्यामध्ये नेऊन. पण तुम्हाला दाखवतो मी कुठे ते पिल्लू.